माहिती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना पहिल्याच दिवसापासून चर्चेत आहे। या योजनेअंतर्गत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात। मात्र आता सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली असून त्याची धास्ती अनेक महिलांच्या मनात आहे। याच दरम्यान लाडकी बहीण योजनेमधून 5 लाख महिलांची नावे हटवण्यात आली असून त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या घटली आहे। डिसेंबरमध्ये लाभार्थ्यांची संख्या 2.46 कोटी होती, तर जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 2.41 कोटी इतका होता। मात्र आता ज्या महिलांची नावे वगळण्यात आली आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार का, अशी चर्चा सुरू आहे। याच दरम्यान याबद्दल सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे। नाव वगळण्यात आलेल्या महिलांकडून पैसे परत घेण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे। पीटीआयच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी जुलै महिन्यात या योजनेची घोषणा झाल्यानंतर जुलै ते डिसेंबर या कालावधीत कोट्यवधी पात्र महिलांच्या खात्यात एकूण 450 कोटी रुपये ट्रान्सफर झाले आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की ही रक्कम परत घेण्यात आलेली नाही आणि तसे करण्याचा राज्य सरकारचा कोणताही विचार नाही। ज्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे त्यांना पुढील लाभ मिळणार नाही, परंतु आधीच जमा केलेली रक्कम काढणे योग्य होणार नाही, असेही आदिती तटकरे यांनी नमूद केले आहे। 5 लाख महिला अपात्र का ठरल्या ते जाणून घेऊ। महिला व बालविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार विविध कारणामुळे 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। त्यानंतर सरकारच्या या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या डिसेंबर 2024 मध्ये 2.46 कोटी वरून घटून गेल्या महिन्यात 2.41 कोटी झाली आहे। अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांपैकी 1.5 लाख महिला ह्या 65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या आहेत, तर 1.6 लाख महिलांपैकी काहीकडे एकतर 4 चाकी वाहने आहेत किंवा त्यापैकी काही जणींकडे नमो शेतकरी योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत आहे। महिला सशक्त करण्याचे लाडकी बहीण योजनेचे लक्ष्य। संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सुमारे 2.3 लाख महिलांना लाभ मिळत होता, ज्यामुळे त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्याने सांगितले। लाडकी बहीण योजना ही गेल्या वर्षी जुलैमध्ये सुरू करण्यात आली होती। महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करणं हे या योजनेचं लाडकी बहीण योजना ही महायुतीसाठी गेम चेंजर ठरली। विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्ता मिळवून देण्यात या योजनेचा सिंहाचा वाटा आहे। लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र निकाय। महायुती सरकारने जाहीर केलेल्या या योजनेनुसार 21 ते 65 वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2,000 पेक्षा कमी आहे त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात। लाभार्थी महिलांकडे 4 चाकी वाहन नसणे आणि कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी सेवेत नसणे याचा या योजनेचा नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीने 230 जागा जिंकल्या। ही निवडणूक जिंकून पुन्हा सत्तेवर आलो तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1,500 रुपये वरून 2,100 रुपये करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी दिले होते। मात्र या योजनेवर विरोधकांकडून सातत्याने हल्लाबोल करण्यात आला होता। असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।